जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर झाले, पण हे तसे दानशूर नव्हते. त्यांनी एखादं काम केल्यानंतर स्वतःचं नाव लावू नये ही भूमिका त्यांची असायची. आणि जर स्वतःचं नाव लावलं तर ते त्या संस्थेवर किंवा त्या नगरपालिकेवर किंवा त्या काम करणाऱ्या लोकांवर रागवायचे. एवढं मोठं नेतृत्व बाबूजी शिडकेरांच्या रूपानं रत्नागिरीनं या महाराष्ट्राला देशाला अर्पित केलेलं होतं. पण त्या व्यक्तीचे संबंध कोणाकोणाबरोबर होते? जसे आमचे संबंध काही नगरसेवकांबरोबर असतात, आमचे संबंध मित्रमंडळींबरोबर असतात, हा मर्यादित विषय झाला. पण त्यांचा विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारायचे. त्यांचा विचार, त्यांची मैत्री विदा सावरकरांबरोबर होती. म्हणजे आपल्या रत्नागिरीचं नेतृत्व केवढं मोठं होतं त्याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण हे फक्त भंडारी समाजानं नाही तर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या समाजाने करणं गरजेचं आहे. आज बाबूजी शिडकेरांच्या नावानं आपलं प्रवेशद्वार आहे, ते देखील आता स्मार्ट सिटीमध्ये याच्यापेक्षा सुंदर आपण करणार आहोत. संत गाडगेबाबांचा आदर्श घेऊन बाबूजी शिडकेरांनी काम केलं, त्यांचं देखील पुतळा आपण बनवायला दिलेला आहे.